फेसाठी या कादंबरीच्या अभ्यासक्रमातला जो उतारा आहे त्यातला दुसरा भाग आज आपण घेणार आहोत. 4,000 ची नोकरी सांगली येथे लागणार हे त्यानं आपल्या काकूला पटवलेलं आहे, व्यवस्थित सांगितलेलं आहे समजावून. आणि मग काकू जेव्हा त्याला पाठवायला तयार झाली, इथपर्यंतचा भाग आपण कालच्या पिरियडमध्ये घेतलेला होता. आज त्याच्या पुढचा दुसरा भाग. सांच्याला 1-2 पहिल्या केल्या त्यांनी बोलीभाषेमध्ये. गहू, पळपूट बेलणं, पळपूट म्हणजे पोळी पाट, बेलणं ज्यावरून आपण चपाती किंवा पोळी लाटतो ते बेलणं, 1 परात, थोडी चटणी, कांबरायसाठी 1 चादर घेतली. कांबरायसाठी म्हणजे पांघरायसाठी. काकूनं चपात्या करून बांधल्या. आणि मग अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी सांगलीला गेलो. विजय हा तिथं त्याला न्यायला आलेला होता. त्या विजयच्या खोलीवर गेलो. नेल्याला गबाळ ठेवलं. गबाळ म्हणजे पोटली सामान, हे संसाराचं धान्य वगैरे वगैरे जे काही आहे ते गबाळ ठेवलं. 10वीचं मार्क लिस्ट घेऊन मॅनेजर पाशी गेलो. आणि मग साहेबानं सगळं कामाचं सांगितलं. खोलीत आलो. रातभर काय झोप लागी ना. चावऱ्यानं अंग सगळं चावून सुध झालं होतं. मच्छर वगैरे चावायला लागले. सकाळ लवकर उठलो, आंघोळ केली. चपात्या करताना जमिना वाकड्या तिकड्या जनावराच्या जिबीवाणी व्हायच्या. तर जमिना म्हणजे जमणा, चपात्या करायला जमणा गेलं ते वेगळंच व्हायला लागलं. तशाच भाजल्यानं कामावर गेलो. सगळ्या दुकानाची नावाची यादी दिली. 2 दिवस झालं होतं तरी बी मला ह्या कंपनीचं नाव माहीत नव्हतं. इंग्रजी वाचायची 1 बोंब. ह्या यादीच्या वर लिहिलं होतं रत्नत्रय सेल्स, असं त्या कंपनीचं नाव होतं. पत्ता गणेश नगर, सांगली. वेगवेगळ्या नमुन्याची 160 प्रकारच्या वस्तू होत्या. दोघांच्या मध्ये एकल सायकल होती. 1 सायकल. दोघांनी 2 वेगळ्या ठिकाणाचा माल बुक करायचा, ऑर्डरी घ्यायच्या. तेवढा माल पोच करायचा या सायकलीवर. उन्हाळ्याचं दिस होतं. सायकल मारून आतडी तुटायला येत होती. डोसक्यातनं घामाच्या धारा वाहायच्या. पाय गळू यायचे. पण इलाज नव्हता. सांगतो या कुणाला. 4 पैसे मिळतील ह्या आशेनं मी काम करत होतो. सगळ्या पावत्या इंग्रजी होत्या. निम्म अर्धे वाचायला यायचं. दुकानात जायचो. दुकानदारालाच माल कुठला कुठला पाहिजे तो लिहून द्या म्हणून सांगायचो. असं करत महिनाभर झाला. काम केलं त्याने 1 महिनाभर. आणि मग एक दिवशी अंगात लईच कणकण आली होती. म्हणून कामाला सुट्टी घेतली होती. दुपारपत्र झोपलो. काही कर म्हणा म्हणून उठलो. घासभर खाल्लो. फिरून यावं असं वाटलं. सांगली गाव. तेव्हा सांगलीतलं मला काय माहीत नव्हतं. 9वीत होतो तेव्हा आलतो. 2 सालाच्या पहिलं. पण कुठं लई फिरलो नव्हतो. मी फिरत फिरत कापड पेटत आलो. कापडाच्या लाईनमध्ये आला. कापड दुकानांच्या लाईनमध्ये कापड पेठ. कापड पेठेत आलो.
तर तिथं कापडाच्या दुकानाच्या समोर एका काचेमध्ये काचाच्या आतनं 2-3 पोऱ्या बघत होत्या. 2-3 पोरींची तरुण महिला त्या काचेतून बघत होत्या असं तो म्हणतो. एका जागी एक पोरगी कंबरवर हात ठेवून उभी राहिली होती आणि दुसरी पाठमोरी उभी होती. तिची पाठच दिसायची, तिकडं तोंड होतं. किती चांगल्या आहे त्या माझ्याकडं का बघत्या त्या बरं? असं इथं कामाला आहे त्या वाटतं, कोण गिराईक नाही वाटतं, पण ह्या अशा का उभा राहिल्या त्या? माझ्या डोसक्यात वेगळाच विचार चक्कर फिरल्यावानी फिरत होतं. तेवढ्यात तिथल्या एका बाईनं दरवाजा उघडला आणि म्हणाली, ए पोरा इकडे ये. आणि मग ती म्हणते, ए येड्या, तो पुतळा आहे शोभेसाठी लावलेला, प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून तयार केलेला एक पुतळा आहे तो, आणि त्याला तू खऱ्या पुरी समजतो? चल निघ, वेडा कुठला, कुठून येतात काय माहीत, पुतळ्याला लाईन मारतात, काय म्हणायचं यांना. आणि माझं मलाच हसू आलं. अरे असं झालं. असाच एक दिवस जात होता. मला समजत होतं दररोज बॉक्स सायकलीवर बांधून दुकानात नेऊन टाकत होतो. 2-3 महिने झाले, पगार आला, घराकडं जावं वाटत होतं. एकदा वाटायचं घरात जाऊन काय करायचं, इथंच राहायचंय, इथंच राहिलेलं बरं. दादा फोन करायचा, ऑक्टोबरचा फॉर्म भरत म्हणत होता, पण इंग्रजी काय समजत नव्हतं, विषय सुटतोय असं वाटत नव्हतं. एक दिवस दादाचा फोन आला, लगेच पिशवी घेतली, थोडा पगार राहिलेला घेतला, गाडीला बसणं, सांच्याला घरला आलो. काकू काका दादा बोलत बसली होती. मी आल्यावर हातपाय धुलून बसलो. काकू म्हणाली, काय म्हणते काकू? काकू म्हणते, तुझा मामा म्हणत होता पोरगी तुझ्या पोराला करत्याच का नाही? तुझ्या आईचा भाऊ मामा नाही म्हणलं तर आम्हाला मारू मोकळा, असा निरोप दिलाय मामानं तुझ्या. आमच्या पुरीला मागणी यायला लागल्या ती, असंही म्हणाले मामा. तुझा काही विचार हाय सांग आमासनी पट दिशी, असं काकून विचारलं. मला काय बोलायचं समजत नव्हतं. मी थोडा वेळ गप बसलून म्हणलं, म्या काय नको म्हणतोय काय, म्हणजे पसंत आहे करा की लगीन, असं तो म्हणाला. तसं नव बाळा, तुझा विचार तर नव्हू का, तुम्ही कसं म्हणताय तसं, असं त्यानं काकूवर सोडलं. मी लई आनंदात होतो. बारक्यापणीत सुमाताई म्हणायची, सुमाताई, काकू माझी शांती नव्याला देती बघ. काकू माझी शांती, म्हणजे त्या मुलीचं नाव शांता आहे. काकू, तर ती सुमाताई म्हणायची की माझी शांती नव्याला देती बघ. नव्याला म्हणजे नवनाथ. आणि माझी बी इच्छा लई होती. ती रात म्या शांतीच्या विचारात घालवली. दुसऱ्या दिवशी काकू सकाळच्या पाऱ्यातच उठून मामाच्या घरला गेली. मामा मामी नुकतीच उठून बसली होती. सुमाताई पाण्याला जाळ लावत होती. जित्राबाचं शानघान दाजी काढत होता. शानघान म्हणजे जनावर, जित्राब म्हणजे जनावर, प्राणी, गाई म्हशी, घरात ते जे वेगवेगळे प्राणी असतात. काही जणांका घोडाही असतो, कुत्राही असतो, हाल्याही असतो. हे सगळे प्राणी याला जित्राब म्हणतात. शेळ्या मेंढ्या सुद्धा आल्या त्याच्यात.
जित्राबाचं शानघान दाजी काढत होता. चहा पाणी झालं. मामा म्हणाला, बाई काय विचार केला ग? दादा, माझ्या नाथाला मी पोरगी करती. कुठल्या पाहुण्याला दाऊ न ग. बारकी असल्यापासून त्याच्या नावानंच ठेवली आई. ती बी शाळा शिकते आई. शिकू दे कुठं, मोठी झाली आई. तो पत्र सुमाताई उठून बाहेर आली आणि म्हणाली, काकू, नव्या काय कामाचा हाय सांग. जे काय काम करतोय सांग. कसं ग सुमा? अगं दिसभर बोंबरत हिंडतो या. काम नाही धंदा. शाळेत पण नापास झालाय. तंबाखू पण खातो या. बिड्या वडतोय. त्या दगड्याच्या नावानं बाया पोऱ्या बघत फिरत या. हे काय सुधरून करून खायला होय? असं सुमाताई म्हणते. खायला काय झालं बाई, आम्ही नाही का? असं काकू म्हणते. तसं नवं काकू, उद्या लगीन झालं म्हणजे ही असंच कुत्र्यावानी फिरलं म्हणजे आम्ही काय करावं? स्वतःच्या हातानं लेकीचा गळा गवल्यावानी होईल. माझी लेक 4 टाइम खाणारी आहे. तुमच्या घरात काय मिळतं या? 2 टायमाला बी पोट भरून मिळत नाही. शेतात शेरभर बी पीक नाही. आणि ह्याची शाळा तर मातीत गेल्या. उडाळ झालाय उडाळ. अशा पद्धतीने ती असं म्हणते. मामी, काकू मुकाट्या दारातनं उठली. घरला आली. झालेला प्रकार सांगत होती. म्या जमिनीकडे डोळं लावून जमीन काटकानं टोकरत होतो. माझ्या मनातल्या सपनाचा चुराडा झाला होता. काकू रागारागानं म्हणाली, जा शाळेला. आता तर जिद्द बाळग काय तर. नाही देऊ दे की, तू काय एवढा त्रास करून घेत्याच. असं हा म्हणाला काकूला. गाव काय वसाड पडलंय होय? ह्या गावात नाही, दुसऱ्या गावात तर मिळायची नाही होय? का सगळी झिऱ्यासारखीच आहे ती? का सगळी हिज्यासारखीच आहे ती? काका म्हणाला, अरे जाऊ दे, नाही दिले तर न देऊ दे, दुसरी पोरगी आणू आपण. काकू त्या दिवशी जेवली नाही. तिला वाईट वाटलं. सुमाताई बोलली होती ना. सुमाताईनं बोलल्याला काकूच्या मनाला लागलं असावं. सकाळ काकू आणि कुणाला न सांगताच मामाच्या घरला गेली. तेव्हा शांतीचा साखरपुडा ठरला होता. पाहुण्यातलंच पोरग मिलिटरीत होतं. त्याच्यावर लगीन ठरलं. काकू गेली तशी माघारी फिरली आणि मला म्हणाली, बाळा माझा ऐकशील एक गोष्ट? बोल काकू. तू इथनं पुढं लई शाळा शिकायची बघ. तुला मी काय बी कमी पडू देत नाही. माझ्या पोटच्या लेकीनं असं बोलायला नको होतं. म्हणून काकूनं डोळ्याला पदर लावला. काकूच्या मुलीची मुलगी होती ती. आणि मग म्हणजे सुमाताई ही काकूची मुलगी आणि तिची मुलगी नव्याला द्यायची, असं चाललं होतं. माझ्या घरात 2 टायमाला तर अन्न मिळालं असतं की. काकून डोळ्याला पदर लावला. ती रडायला लागली आणि मग ती म्हणते, माझ्या घरात 2 टायमाला तर अन्न मिळालं असतं की. मी उपाशी राहिली असतील, तिच्या पोटाला घातलं असतं. बाळा आता तर ध्यानात घे, आपली गरिबी लई वाईट आहे. काय तर कर, शिक म्हणून सांगत होती. मी खाली मान गाठलेली, वर केली नव्हती. माझं 1 वर्ष ह्यातच गेलं होतं. कामाला गेल्या शेवट पोट भरायचं अवघडच होतं.
तेव्हा पवारच्या ज्ञानू काकानं द्राक्षीची बाग लावली होती आणि मग आता हा दुसरं काम बघायला लागला. बागेत वलांड बांधायचं काम होतं. कामाला 7-8 गडी होते. ज्ञानू काका म्हणाला, पवार तू पहिलं कुठं काम केलंयच का? होय केलंय की हो. नव्या म्हणाला, होय केलंय की हो. कुठं केलंया? मल्लिकार्जुनच्या उसात नाकं तोडायचं काम केलंय हो. नाकं म्हणजे दारं धरणे, उसाला पाणी देण्याचं काम केलं. हिथं ह्या गड्याबरोबर तुला काम होईल का? करतो की हो. काम होईना म्हणजे तुला पगार मिळायचा नाही बा. होय हो असं हा आजीजीला येऊन म्हणाला, कारण याला कामाची गरज होती. आणि अशा पद्धतीनं हा ज्ञानू काकाच्या द्राक्षाच्या बागेत मळ्यात अंगमेहनतीचं काम करायला लागतो. मग कामाला सुरुवात झाली. कोणतं काम होतं? मला हातात सुतळ्या दिल्या. 1-2 झाडं कशी बांधायची दावली. द्राक्षाची जी वेल असती त्याला बांधावं लागतं, आधार द्यावा लागतो, सुतळीनं त्याला बांधावं लागतं. मग माझं काम चालू झालं. उन्हाचा कडाका लईच पडला होता. अंगातनं घाम सारखा यायचा. न्यारी पतूर काम केलं न्याहारीपर्यंत. मग न्यारी झाल्यावर सगळ्याला बेडगी दिली. बॉद खांदायचं काम लावलं. 4 डांब झालं. डांब म्हणजे वाफे. कंबर दुखायला लागली. वर मान केलं म्हणजे खाली वाकू वाटीना. अंगाला धरधरून घाम फुटला होता. डोळ्याला अंधारी येत होती. तसंच दुपारपतूर काम केलं. सुट्टी झाली. एवढं जोराचं काम कवाच केलं नव्हतं. तसंच बोधाला मुंडकं लावलं, बांधाला. दिस मावळूपतर झोपलो. झोप आली भयानक. रातच्याला घरला आलो. रातभर झोप लागली नाही, पण घरात बसून इलाज नव्हता. तसंच दुसऱ्या दिवशी गेलो. त्या दिवशी जेवणाच्या सुट्टीपतूर काम केलं. ज्ञानू काकाला माझ्याबद्दल दया आली असावी. ते म्हणाले, अरे नाथा, नवनाथ मधला नाथ, अरे नाथा तू जरा मक्काची वैरण काढ. मसराला पाणी पाज, म्हणजे म्हशीला पाणी पाज, आणि जा तू. म्हणजे हे अंग मेहनतीचं जमीन खोदायचं काम कष्टाचं होतं. ज्ञानू काका पवारलाच वाटलं की पोरगा लहान आहे, त्याला हे झेपणार नाही, म्हणून नवनाथला ते दुसरं काम सांगतात. मला त्या टायमाला म्हणजे त्या वेळेला तो माणूस देवापेक्षा बी चांगला वाटला. मक्काची वैरण 2 भार काढलू. 2 भार काढलू म्हणजे 2 भारे काढले. मसरा शिनाला पाणी पाजलं. त्यावर कामाची सुट्टी झाली. माझ्या कंबरला जरा इसवाटा मिळाला होता. इसवाटा म्हणजे आराम, विसावा, इसावा. तेव्हापासनं कामाला न चुकता जायला लागलो. अशा पद्धतीनं मिळेल ते काम मॅट्रिक नापास झाल्यानंतर सुमाताई आपली मुलगी याला द्यायला तयार नसते. तिचं लग्न एका मिलिटरी मॅनाबरोबर लावलं गेलं. सोयरीक झाली. आणि मग हा कुठं सांगलीला कंपनीत काम कर 4,000च्या पगारावर. नंतर ती सोडली आणि ज्ञानू काका पवारच्या मळ्यातही तो द्राक्षाच्या बागेमध्ये कामाला गेला. अशा पद्धतीनं एक ग्रामीण भागातील होतकरू शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेत घेत नापास होत पुन्हा परीक्षा देत कशी अंगमेहनतीची कामं करावी लागतात याचं चित्रण अगदी
बारकाईनं बोलीभाषेचा वापर करून ग्रामीण भागाचं चित्रण करणारी ही एक आत्मकथनात्मक कादंबरी आहे आणि त्यातला हा उतारा आपण सारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलं, ग्रामीण भागातील एक वेगळं अशी आत्मकथनात्मक कादंबरीतला उतारा आज आपण घेतलेला आहे आणि आपल्या कादंबरी या विभागातला शेवटचा अभ्यासक्रमातला उतारा डॉक्टर कविता मुरुगकर यांचा आपण नंतरच्या उद्याच्या तासाला घेणार आहोत. धन्यवाद.